भारताची संसद या धड्याचा आता आपण अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर ह्याच्यामध्ये आपण संसद भवन, आपले संसदेचे 2 सभागृह यांचा संपूर्णपणे विस्तारित असा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया आपल्या संसदेचं चित्र नवी दिल्लीत. बघितलं? चला आता पुढे जाऊया. थोडीशी माहिती घेऊया. भारताच्या संसदेची निर्मिती ही संविधानानं केली आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळालाच संसद असं म्हटलं जातं. त्यानुसारच त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचं वाटतं की राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु एक आहे गोष्ट की त्यांना संसदेच्या सभागृहात राहून कुठल्याही विचार विनिमयात भाग घेता येत नाही. कुठल्याही विचार विनिमय. तर कसं आहे हे पुढे त्याचं विस्तृतीकरण आपण बघूया. आणि ते म्हणजे संसदेच्या 2 सभागृह असतात संसदेची, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे राज्यसभा. तर आता आपण अजून त्यांचा विस्तारितरित्या अभ्यास करूया. सर्वप्रथम आहे लोकसभा. तर लोकसभेमध्ये काय आहे तर हे सभागृह हे प्रथम सभागृह आणि कनिष्ठ असं सभागृह म्हणून ओळखलं जातं. तर कसं तर लोकसभा हे जे ह्या ठिकाणी जनतेकडून थेटपणे निवडून येणारे या सभागृहामध्ये जातात, बरोबर. त्याच्यामुळे या लोकसभेला पहिलं सभागृह असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत आणि लोकसभेची मुदत ही 5 वर्षाची असते. म्हणजे काय तर दर 5 वर्षांनी निवडणुका ह्या सभेच्यासाठी होतात आणि प्रतिनिधी निवडले जातात आणि मग ते नंतर आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले जातात. म्हणजे काय मतदान. आपलं चित्र आता इथं आपण एक दिलेलं आहे की आपण मतदान देतो, आपल्याला इथं निळी शाई लावतात. म्हणजे काय तर आपल्या बहुमतावरच आपलं मंत्रिमंडळ आणि आपले प्रतिनिधी, आपण मंत्रिमंडळ ते नंतर तयार करतात, परंतु प्रतिनिधी हे आपणच निवडून देतो. तर या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात लोकसभेच्या. काही वेळेस 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित होते, अशी काही उदाहरणं आहेत, काही झालेली आहेत, परंतु मुदत त्याची 5 वर्षाचीच आहे. चला तर मग पुढे बघूया. आता आहे राज्यसभा. तर राज्यसभा कशी आहे तर भारताच्या संसदेचे हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे असं सभागृह आहे. राज्यसभा भारतातील संघराज्यातील 28 घटक राज्य आणि 9 संघशासित अशी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. आलं लक्षात? पुढे जाऊ. राज्यसभेत प्रत्येक प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ काय तर राज्यसभेत घटक राज्याचे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून काम करत असतात. घटक राज्याचे. कारण का कारण ही कसं निवडून आलेलं हे सभागृह आहे अप्रत्यक्षरित्या. समजलं त्याचा आणि त्याचा संदर्भ? पुढे जाऊ. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते 250 आणि याच्यापैकी 238 हे सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून असे निवडून येत राहतात. प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या ही सारखी नसते. लोकसभाच्या प्रमाणामध्ये त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. लोकसभेमध्ये नसते, परंतु राज्यसभेमध्ये ते प्रतिनिधित्व करू शकतात. उरलेल्या 12 सदस्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. आलं लक्षात? आणि भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा
आपण बघतोय आपल्या संसदेमध्ये कशा रीतीने राज्यकारभार होतोय त्याचं एक चित्र आता आपण बघतोय खाली आहे की कशा रीतीने पद्धतीने ते केलेलं आहे. आपण सामान्य माणसं तिथे जाऊ नाही शकत, परंतु आपण त्याचा फोटो बघू शकतो, आपण त्याचं चित्र बघू शकतो. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता थोडीशी कार्य पण आपल्याला बघायचे. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या आणि त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं होते. ज्या व्यक्तीला ह्या सगळ्या क्षेत्रातील थोड्या कामाचा अनुभव आहे तेच व्यक्ती. त्याच्यानंतर राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणूनच ते कायम स्वरूपी असं सभागृह आहे. लक्षात आलं? फार मोठा फरक आहे हा लोकसभा आणि राज्यसभा. बरोबर आहे. नंतर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाळ हा पूर्ण केलेले 1/3 हे सदस्य निवृत्त होतात, म्हणजे त्याच्यातून ते निघून जातात आणि मग तितक्याच नवीन सभासदांची तिथे निवड केली जाते. एका ठराविक वयानुसार त्यांची निवृत्ती होते आणि मग ते निघून जातात आणि मग दुसरे सभासद तिथे आले जातात. टप्प्याटप्प्याने आणि मोजक्या संख्येनं सदस्य निवृत्त होत असल्यानं राज्यसभा ही सतत कार्यरत असते. म्हणजे कसं, निवृत्त जरी झाले तरी कसं असतं की त्यांच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडं अंतराने हे सदस्य निवृत्त होतात. म्हणजे सगळेच एकत्र निवृत्त झाले तर मग कारभार करता येणार नाही, तर थोडासा टप्प्याने त्याच्यामध्ये थोडंसं अंतर राखून हे निवृत्त होतात आणि त्याच्यामुळं त्या विभागामध्ये त्या सभासदांची नवीन भर पडली जाते आणि अशा रीतीने सतत कार्य हे राज्यसभेचं चालूच राहतं. त्याच्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांना खासदार म्हणतात. काय म्हणतात? खासदार. ऐकलेलं नाव आहे तुम्ही आणि मी, खासदार. तर खासदार हे आपल्या संघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. आता आपले जवळचे जे खासदार आहेत आपल्या राज्यातले, आपण त्यांना आपल्या अडीअडचणी समस्या जर सांगितल्या तर ते त्या लोकसभेत मांडून ते प्रश्न सोडवण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करतात. त्याच्यानंतर मतदार संघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते. तुम्हाला माहिती आहे संपूर्ण आधुनिक यंत्रणा सज्जना असते वाहतूक यंत्रणेची, जिथं आपल्याला एक प्रकारचं सगळ्या गाड्या थांबतात, आपल्याला सिग्नल दिसतो आणि मग रेड म्हणजे लाल, हिरवा, पिवळा दिवा दिसला की त्याच्या अनुरोधाने जे आपले वाहनं जातात येतात, तर ती संपूर्णपणे वाहतूक क्षेत्रातली आपली वाहतूक यंत्रणेची सगळी साधनं, म्हणजे हा एक उदाहरण आहे. तर हे सुद्धा हे शासन त्यांना विकास निधीच्या रूपात सर्व काही उपलब्ध करून देतात आणि मग त्याप्रमाणे ते लोक विकासासाठी ते उपयोगाला आणतात. आता आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपल्याला टिपा द्यायच्या. एक म्हणजे लोकसभेवर, दुसरी राज्यसभा, आणि संसद कशाला म्हणतात. संसदेच्या 2 सभागृहाची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि संसदेची निर्मिती ही कोणी केली. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.